च्या आतिषबाजीत आपण देतोय या स्पर्धेला निरोप. चला आपण मुन्ना पठाण यांचा सन्मान करतोय अनिल दादा केनी यांच्या शुभ हस्ते. मुन्ना पठाण सर या स्पर्धेमध्ये सातत्यानं जोडले जातात आणि त्यांचा सन्मान आपण करतोय अनिल दादा केनी यांच्या शुभ हस्ते. यानंतर आपण आमंत्रित करणार आहोत आमचे उमेश केणे आणि नितेश कदम सर. चला थोडं पटकन घ्या ऑर्गनायझर्स, म्हणजे सगळे लवकर फ्री होतील. थँक्यू सो मच, सगळ्यांचा विशेष आभार. या स्पर्धेमध्ये तुम्ही जोडला गेलात त्याबद्दल. चॅम्पियन झाली आहे, गोरसई ब रनरअप राहिली आहे. चामुंडा स्पोर्ट विराथन काही हरकत नाही आहे. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये खेळलात. ही हार भविष्यात खूप काही शिकवण्यासारखी आहे. तुम्हाला देखील गोरसई ब बनायचं आहे, त्यासाठी ही हार पत्करणं ते पण तितकंच भविष्यात महत्त्वाचं आहे. हा सन्मान तिकडे आपण करतोय मुन्ना पठाण सरांचा. या आपण नितेश कदम सरांना सन्मानित करूयात. उमेश केणे सर आपल्यासोबत जोडले गेले या स्पर्धेमध्ये 3 दिवस. त्यांनी देखील अतिशय सुंदर अंपायरिंग केली. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय. चला या आपण उमेश केणे सरांचा सन्मान या ठिकाणी करू. 5 डे नाईट ज्यांनी या स्पर्धेला दिले त्यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर आपण सफाळ्याचे सर्वांचे लाडके अंपायर्स, खूप सुंदर काम नितेश कदम सर केलं. कमी काळात प्रसिद्धीला आलेले हे नामवंत ऑफिशियल्स. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची जर्सी त्यांच्या अंगावरती आहे. ती त्यांच्या गुणवत्तेचं सगळं काही साक्ष देऊन जात आहे. आणि आपल्या सफाळ्याचा अंपायर एकदा टाळा उद्या मित्रांनो. आज सफाळ्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर नितेशदा कदम पोचवतात. ग्रेट जॉब सर. आणि आम्हा सफाळेकरांना नक्कीच येत्या काळामध्ये नक्कीच हे अभिमानास्पद सगळे क्षण आहेत. यानंतर आपण आमंत्रित करूयात आपले DBN लाईव्ह, DBN मीडिया ज्यांनी हे स्पर्धा ब्रॉडकास्टिंग कव्हर केली. DBN मीडिया आपल्याला विनंती आपण यावं, तुमचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. DBN मीडिया त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. थँक्यू सो मच मित्रांनो. ब्रॉडकास्टिंग खूप सुंदर केलं DBN मीडिया. नेहमीच म्हटलं जातं ना, एक ही दिलाय कितनी बार जीतोगे. DBN मीडियानं यावर्षी देखील ते करून दाखवलं. यानंतर आपण सन्मानित करतोय आपले मंडप डेकोरेटर्स आणि जनरेटर ऑपरेटर. दोघांना विनंती आपण यावं. मंडप डेकोरेटर्स आणि जनरेटर ऑपरेटर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला दोघांना रिक्वेस्ट आहे, दोघांनी थोडा फास्ट या. आपण सन्मानित करूया शेखरदादा केनी यांना, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 7 डे नाईट खूप सुंदर गुणलेखन केलं. शेखर केनी आपण यावं. सध्या आता आपण आपले मंडप डेकोरेटर्स त्यांचा सन्मान करतोय. अनिल दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. थँक्यू सो मच. खूप चांगली सेवा आपण पुरवली 7 दिवस रात्री, त्याबद्दल आपला आभार. यानंतर आपण आवर्जून या ठिकाणी शेखरदादा केनी यांचा सन्मान करू, ज्यांनी खूप सुंदर गुणलेखन या स्पर्धेसाठी केलं. फुल ठसन ग्रुपचे त्यानंतर शिवनेरीचे ऑफिशियल ते मेंबर आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान एक चांगलं गुणलेखन केल्याबद्दल या ठिकाणी आपण करतोय. यानंतर आपण वळूयात लगेचच. चुकून जर कुणाचा सन्मान राहिला असेल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. फुल टसन ग्रुप त्यांचा सन्मान आपण करत आहोत. तर फुल टसन ग्रुपच्या मेंबर्सला विनंती आहे आपण आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. फुल ठसन ग्रुप नांदगडी पाडा त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला या कोणीतरी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. फुल ठसन ग्रुप ज्यांचं या स्पर्धेमध्ये देखील तितकंच चांगलं सहकार्य राहिलं, या आपण फुल ठसनच्या मेंबर्सचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. चला या कोणी पण या पटकन या ना थोडं. अरे ये ना बाबा, लाजायला कुठे तुला पोरगी बघायला जायचं. चला या पटापट. आणि त्यानंतर हाय दीप ज्यांनी खूप सुंदर ड्रोन ऑपरेटिंग केली. या स्पर्धेच्या अनेक साऱ्या व्हिडिओज ज्यांनी बनवल्या, मग मान्यवरांच्या असतील सर्वांच्या अगदी. तर सध्या फुल ठसनला या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. यानंतर हाय दीप, अगदी हे इंस्टाग्रामला ऑफिशियल पेज आहे हाय दीप 16, आणि या आपण सन्मानित करतोय. त्या ठिकाणी दीप जाधवला एक नामवंत एडिटर सफाळ्यातले. आपलं काम म्हणजे क्वालिटी आणि आपली क्वालिटी म्हणजे नाद करती काय, व्हिडिओ बनवावीच लागते. या आपण दीपचा सन्मान करूयात. सफाळ्यातील एक नामवंत सोशल मीडिया खरं तर जे हँडल करत असतात अनेक सारे इव्हेंटच्या माध्यमातून, मग व्हिडिओज असतील, फोटोग्राफी असेल, प्री वेडिंग, बर्थडे शूट, या सगळ्यामध्ये दीप म्हटलं की क्वालिटी आणि अफाट मेहनतीनं
तो आपलं मनापासून छंद जोपासत असतो आणि त्याचा हा सन्मान आपण करतोय. धन्यवाद टीम. यानंतर आपण लगेच वळूया आता आशिष भोईर यांच्या सन्मानाकडे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठा पुरस्कर्ता म्हणून त्यांची भूमिका राहिली. अनेक साऱ्या संघांना त्यांनी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं. या आशिषदादा भोईर त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आशिषजी भोईर आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आशिष भोईर चला स्पर्धेतला आपण देऊया आता या ठिकाणी 7वं पारितोषिक. हॅलो माईक चेक. आशिष दादा भोईर यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय आणि आशिष भोईर यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय अनिल दादा किनी यांच्या शुभ हस्त. यानंतर आपण चला लगेच जाता वळतोय 7व्या पारितोषिकाकडे. 7वं पारितोषिक, 6वं पारितोषिक, 5वं, 4थं, तृतीय, द्वितीय आणि पहिलं अशा 7 ट्रॉफीज आणि टोटल 4,80,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. तर आपण आमंत्रित करूयात नंबर 7चं पारितोषिक या स्पर्धेतील देण्यासाठी आदरणीय मान्यवर तर या स्पर्धेतील मिहीर सचिन केणी यांच्याकडून आपल्याला 7वं पारितोषिक आलंय आणि सचिनजी केणी हे उपस्थित आहेत. सचिन दादाच्या शुभ हस्त आपण देतोय या ठिकाणी 7वं पारितोषिक. सचिन दादा केणी आपण यावं. आणि या स्पर्धेतील व्यावसायिक गटातून क्वालिफाय झालेला आदिवासी समाज परिषद मंच पालघर ते ठरले त्या स्पर्धेचे 7व्या क्रमांकाचे हकदार. यावं आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. सचिनदादा किणी यांच्या शुभ हस्ते आदिवासी समाज परिषद मंच कोणी खेळाडू किंवा पुरस्कर्ते आपण ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. कॅश प्राइज 30,000 आणि आकर्षक भव्य दिव्य शिवनेरी चषकाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत आदिवासी परिषद मंच पालघर. चला या पुरस्कर्ते आलेत. सातवा पारितोषिक त्या ठिकाणी आपण देत आहोत आणि या ठिकाणी आपण आमंत्रित करतोय सचिनदादा किणी यांना. त्यांच्याच वतीने ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झाली आहे. सचिनदादा किणी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या ठिकाणी हे 7वं पारितोषिक. यानंतर नंबर 6चं पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. अभिनन्ना अर्थातच लक्ष्मण किणी यांच्याकडून 6वं पारितोषिक आहे आणि 6वं पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात व्यासपीठावर अभिन दादा या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. अभिनन्ना यांच्या शुभ हस्त आपण देणार आहोत 6वं पारितोषिक आणि 6वं पारितोषिक जातं संघ आहे. 6वं पारितोषिक ज्या टीमच्या वाट्याला आलंय टीम नेम जयू दुर्गेशिलवन अर्नाळा. 6वं पारितोषिक जात आहे जयू दुर्गेशिलवन अर्नाळा टीमला. चला यावं आपण जयू दुर्गेशिलवन अर्नाळा टीम. चला त्यांचे प्रतिनिधी पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत.
जयू दुर्गेश इलेव्हन अर्नाळा आणि त्या टीमला आपण देतोय नंबर 6चं पारितोषिक आणि 30,000 रुपयाचं हे आर्थिक कॅश प्राइज. विजेत्यांचा आभार आणि मान्यवरांचं धन्यवाद. यानंतर आपण देणार आहोत नंबर 5चं पारितोषिक आणि या स्पर्धेतील योगेशजी घरत गार्गी एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आपल्याला आलं हे 5वं पारितोषिक. श्री योगेशदा घरत यांच्या वतीनं गार्गी इंडस्ट्रीजचे ओनर आणि योगेशजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत नंबर 5चं पारितोषिक, रोख रक्कम कॅश 1030 आणि भव्य दिव्य शिवनेरी चषकाची ट्रॉफी. तर यायचे टीम आहे श्री जागमाता रावळे. श्री जागमाता रावळे टीम ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण यायचंय आणि हरेश्वर दादा केनी येत आहेत. लवकरच येते 26 एप्रिल ते 2 मे एबी ट्रॉफी. बेस्ट ऑफ लक हरेश्वर दादा आणि अभिनंदन. ज्या खेळाडूनं रावळे गावाला क्रिकेट दाखवलं, ज्या खेळाडूनं रावळे गावाच्या क्रिकेटला पुढे आणलं, असा रावळेचा लेजंड हरेश्वर दादा केनी त्या ठिकाणी ट्रॉफी स्वीकारतात. अभिनंदन टीम श्री जागमाता रावळे 311. थँक्यू डीजे. तर यानंतर नंबर 4चं पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत आणि 4थ्या क्रमांकाचा हकदार आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आली आहे प्रदीप दादा मडवी यांच्या वतीनं. त्यांचं देखील विशेष आभार. आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करणार आहोत गावदेवी वैतीपाडा त्रिशिका 11 या संघाला. चला त्रिशिका 11 या खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये पूर्ण संघानं खेळलं. अभिनंदन टीम त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. एकदा जोरदार टाळ्या होत्या. इथलीच होम टीम आहे आणि खूप चांगलं क्रिकेट त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आहे. त्याबद्दल त्यांचं देखील करूयात विशेष कौतुक. मलंगड क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि आमचे मित्र प्रदीपदादा मडवी भालगाव डोंबिवली यांच्या वतीनं हे 4थं पारितोषिक आपल्याला आला. त्यांचा देखील विशेष आभार. यानंतर नंबर 3चं पारितोषिक या ठिकाणी आपण देत आहोत. 3य पारितोषिक या ठिकाणी जाणार आहे आणि 3य पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहुण्यांना आमंत्रित करूयात. 3य पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. टीम आहे श्रीकृष्ण चाफेवाडी आणि सुरेश महिला मंडळातील काही महिला या आपण त्यांच्या शुभ हस्ते. चला पहिलं पारितोषिक आपण त्यांच्या हस्ते देणार आहोत. तर आपण दिनेश दादांना विनंती करूया आपण यावं. दिलीप घरत आपण यावं. त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. प्रणय पाटील, अक्षय पाटील अँड कंपनी टीम मधुकर किणी आपण देखील यावं. त्यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देतो. अभिनंदन अक्षय, अभिनंदन सुरेंद्र, ग्रेट जॉब श्रीकृष्ण चाफेवाडी. खुशी 11 या नावानं संघ खेळला आणि खुशी 11 चाफेवाडी या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाची हकदार आहे. रोख रक्कम 50,000 आणि भव्य दिव्य चषक देऊन आपण सन्मानित करतोय टीम खुशी 11 श्रीकृष्ण चाफेवाडीला. अभिनंदन, अभिनंदन प्रणय, अक्षय अँड ऑल टीम अँड फॅमिली. यानंतर आपण देणार आहोत स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यासाठी अगदी आपण पाहता नॉमिनीज होते. प्रथम प्रणय पाटील, कपिल केणे या सगळ्या गोलंदाजांना आपण पाहिलं आणि पालघर जिल्हा आदिवासी टीम मधनं आकाश या सगळ्या 4 गोलंदाजांना आपण विकेट्स काढताना पाहिले. तर या सगळ्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेत इकॉनॉमी देखील आपण तिकडे आपल्याला टाली करावी लागली आहे. कारण जवळजवळ आपण पाहिलं असे गोलंदाज आपल्याला तब्बल 4 मिळालेत की ज्यांच्या विकेट समान होत्या. आणि तब्बल या स्पर्धेमध्ये इकॉनॉमीची जर चर्चा झाली तर अर्थातच प्रणय पाटील विकेट काढले, त्यांना मैदानावरती 11. इकॉनॉमी होती 8.71. कपिल केणे त्यांना विकेट काढल्या 11 आणि डॉट बॉल्सच भावानं इतकं टाकलेत की इकॉनॉमी या फक्त 2.78. कपिल केणे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू डीजे. गोरसईचा सप्ताह चालू झालाय.
मात्र भाऊ आज शाकाहारी वाघासारखा डॉट बॉल टाकताना दिसलाय. टोटल या टुर्नामेंटमध्ये 42 बॉलमधनं 34 बॉल त्यानं डॉट टाकलेत. सफाळेकर बॉलिंगचा आनंद घेतला असेल. एकदा जोरदार टाळा उद्या. कदाचित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पडल्यावरती एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या बॉलरसाठी पहिल्यांदा घडलं असावं की 7 षटकं 11 विकेट आणि 42 मधून तब्बल 34 डॉट बॉल आणि त्यामध्ये एक विकेट मेडन. अभिनंदन कपिल केणे. यानंतर आपण देतो या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज त्याच्यामध्ये प्रणय आहे, पवन आहे, जीत आहे, अजून खूप सारी नावं ज्यांना मालिकावीर देखील आपण देणार आहोत. मात्र उत्कृष्ट फलंदाजाचा हकदार तो ठरलाय. या स्पर्धेमध्ये ज्यानं बनवल्या सर्वाधिक 124 धावा पवन केने ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. थँक्यू डीजे. तर पवन केने ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. पवन भगवान केने टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सध्या सेलिब्रिटी प्लेअर बनलाय आणि आपण देतोय या ठिकाणी पवन केनेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देतोय कैलासवासी संदेश मोरेश्वर लाडवे यांच्या स्मरणार्थ श्री शशिकांत मोरेश्वर लाडवे जलसार किरई पाडा यांच्या वतीनं. आणि स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, टीम आहे श्री जागमाता रावळे आणि खेळाडूचं नाव आहे साहिल चापके. ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन साहिल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शिवनेरी चषकातील त्याच्या बिहाफमध्ये हरेश्वर दादा ही ट्रॉफी स्वीकारतात. अभिनंदनजी भोईर यांच्या वतीनं दिलेला ॲक्वा सिक्सर किंग साठी जे एक मोठं पारितोषिक होतं या स्पर्धेतील. अगदी आपण पाहता एक ॲक्वा फिल्टर या ठिकाणी दिलं जाणार आणि सिक्सर किंग हे पारितोषिक या ठिकाणी अभिनव भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात अभिनंदन भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. आणि ज्यांना मानले या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक 11 षटकार नैनेश ठरलाय या स्पर्धेतील सिक्सर किंग. अभिजित केणी यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी सिक्सर किंगची देणार आहोत नैनेशला. त्याच्या मागे होता पवन केणे 10 षटकार. मात्र 11 षटकारांसोबत ज्यांना ही टुर्नामेंट गाजवली आणि जो सिक्सर किंग बनला त्याला आपण देतोय तब्बल 15,000 रुपयाचं हे ॲक्वा फिल्टर सिक्सर किंग साठी. तर हे ॲक्वा आपण देतो. मालिकावीरापेक्षा हे जास्त इम्पॉर्टंट होतं. खरं तर या स्पर्धेतील हे सर्वाधिक मोठं इंडिव्हिज्युअल प्राइज होतं सिक्सर किंग आणि आपण ते देतोय नैनेशला. खूप चांगला खेळला आणि नाव राखलं पठ्ठ्यानं. एकदा जोरदार टाळ्या उद्या नैनेशसाठी. शिवनेरी चषकाच्या 6व्या पर्वाचा जो सिक्सर किंग बनलाय. यानंतर आपण देतो स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करतोय आपल्या शिवनेरी ग्रुपला. खरं तर मित्रांनो तब्बल 8 दिवसच नाही 1 महिनाभर दिवस रात्र मेहनत करून या सगळ्यांनी स्पर्धा भरवली. एकदा जोरदार टाळा उद्या शिवनेरी ग्रुपसाठी. आणि शिवनेरी ग्रुपच्या सर्व मेंबर्सने यायचं. त्यांच्या अफाट मेहनतीतून हे शिवनेरी चषक उभं राहतं दरवर्षी. यंदा हे 6वं पर्व आपल्याला पाहायला मिळालं शिवनेरी चषकाचं. आणि आता आपण देतोय हे शिवनेरी चषकातील द्वितीय पारितोषिक आणि ते जाणार जी टीम या स्पर्धेमध्ये फायनल खेळली, ज्या टीमनं ही स्पर्धा पूर्णपणे गाजवली. अर्थातच टीम नेम आहे आणि आमंत्रित करूयात या ठिकाणी आपण या स्पर्धेतील उपविजेता संघ चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. अभिनंदन. अभिनंदन टीम चामुंडा स्पोर्ट्स. किती 11 जण आहेत का? एकदा जोरदार टाळा उद्या मग बाकीच्यांनी. थँक्यू डीजे. तर आता या स्पर्धेतील एक महत्वपूर्ण पारितोषिक आपण देतोय. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून दरवर्षी ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स केली जाते. राहुल दादा कवडी यांच्या वतीनं. आणि या स्पर्धेतील बेस्ट
टीम जी आदर्श संघ म्हणून ओळखली जातं आणि या टुर्नामेंटमध्ये त्या टीमच्या विरुद्ध खरं तर काही डिसिजन इकडे तिकडे झाले. क्रिकेटची टीम एकच सामना या स्पर्धेमध्ये खेळली, पण असं खेळली की प्रतिस्पर्धी जरी जिंकला तरी त्यांनी आपली गुणवत्ता आणि आपल्या क्रिकेटची शिस्त सोडली नाही. अर्थातच टीम आहे सफाळ्याची वन ऑफ द आयडल, वन ऑफ द फेवरेट आणि सफाळ्यातला एक शिस्तबद्ध संघ अर्थातच बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक आपण देतोय. बाप्पा मोरया विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी. चला यायचंय शिस्तबद्ध संघ ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. चला कल्पेश आलेत. नेहमीच चांगलं क्रिकेट मनोज कल्पेश या सर्वांनी दाखवलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बाप्पा मोरया विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडीसाठी. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ आहे आपण पारितोषिक त्यांना देतोय. आता आपण देणार आहोत स्पर्धेतील मालिका वीराचा हा पुरस्कार आणि तो जाणार आहे या स्पर्धेमध्ये. खरं तर त्यांना बॅटिंग खूप चांगली केली. अगदी बॅटिंग करताना देखील रन्स आपण पाहिल्या. पवन केनेच्या 124, त्याच्या पाठोपाठ जीत आहे ज्यानं बनवल्या 98. मग त्या सोबतीनं आपण पाहिलं प्रणय ज्यानं रन्स बनवल्या होत्या 53. त्याच्या मागे नैनेश ज्यानं तब्बल 11 षटकारांच्या सोबतीनं जवळजवळ 85 धावा बनवल्यात. आणि या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक जात आहे. आपण खरं तर ऑनलाईन जे अपडेट होतं अगदी एका विकेटचा जे पॉईंट आहेत अकॉर्डिंग टू स्कोर जे इकडे सबमिट होतं त्यानुसार टॅली करतो आणि ज्याचे टोटल पॉईंट झालेत या टुर्नामेंटमध्ये 403, 53 धावा आणि विकेट्स त्यांना काढलेत 11. प्रणय दत्तात्रय पाटील मालिकावीर, कुणाल विकास पाटील नगावेपाडा यांच्या वतीनं आलेली ही मालिकावीराची ट्रॉफी आपण देतोय सफाळेचा वंडर बॉय प्रणय पाटीलला. कुणाल दादा इथे उपस्थित आहेत. चला कुणाल दादा या, तुमच्या शुभ हस्ते आम्ही ट्रॉफी देऊ इच्छितो. नगावे पाडावर नाही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झाली. अल्पेश भोईर आपण देखील या आणि प्रणयला देतोय. या ठिकाणी आपण एक ट्रॉफी आणि अल्पेशदा भोईर यांच्याकडनं आलेली ही स्पोर्ट्स सायकल. अभिनंदन टीम श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी आणि अभिनंदन सफाळ्याचा वंडर बॉय प्रणय पाटील. थर्ड सायकल त्याच्या नावावरती आहे. ग्रेट जॉब प्रणय, खूप चांगला खेळला. आणि प्रणय पाटील तो ठरला या शिवनेरी चषकाचा मालिकावीराचा हकदार. आता एक मात्र ट्रॉफी या ठिकाणी बाकी आहे. कुणाल दादा थँक्यू. नगावेपाडावरनं ट्रॉफी आणि अल्पेश दादाकडनं ही स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर झाली आणि शिवनेरी चषकाचा मालिकावीराचा हकदार राहिला टीम चाफेवाडीचा सुपरस्टार प्रणय पाटील. अभिनंदन प्रणय, खूप चांगले क्रिकेट प्रणय खेळला. खूप साऱ्या शुभेच्छा. चला या आपण वळतोय लगेचच. आता सायकल आहे प्रणय, फक्त वॉकला जावं लागेल. लवकरच एखादी टू व्हीलर मोटर बाईक देखील ॲड होईल अशा शुभेच्छा आपण देऊयात पण्याला. आणि आता देतो आपण चॅम्पियन इज द चॅम्पियनची ट्रॉफी पूर्ण सुरेश मित्र महिला मंडळ यांच्या वतीनं. नवरात्र असू दे, गावातील कोणताही उत्सव असू द्या, सगळ्यांचं मोठं योगदान असतं. या सगळ्या महिलांच्या शुभ असतं ही ट्रॉफी या ठिकाणी आपण देतोय. आणि टीम आहे आराध्या 11 जय बजरंग गोरसई ब चॅम्पियन झाली आहे. पहिल्यांदा शिवनेरी चषकात सफाळेत आली आणि या स्पर्धेचं टायटल जिंकून पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला तीच दादागिरी, तीच हुकूमत प्रस्थापित करताना आपल्याला टीम पाहायला मिळाली. ती म्हणजेच जय बजरंग गोरसई ब. आणि याचं श्रेय जरूर जातं पूर्ण टीमला. त्या सोबतीनं आयकॉन जे आले विवेक शेलार, बिलाल आणि कपू केने जे या टीमचे मेंटॉर आहेत. थँक्यू सो मच कपू दादा आणि ऑल टीम, आपण सगळे आलात. योगेश दादाला विवेक शेलारच्या बाजूला बसव आणि रोहनला, कारण गोरसईमध्ये सगळ्यात हँडसम तेच आहेत. टीम गोरसई ब झाली आराध्या 11 या स्पर्धेची चॅम्पियन. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जय बजरंग गोरसई ब संघाचं खूप धमाकेदार क्रिकेट या स्पर्धेमध्ये या टीमनं खेळलं आणि एक चांगली भूमिका या टीमची या टुर्नामेंटमध्ये राहिली. आणि तब्बल 2 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये होतं, ते देखील आपण देतो गोरसई ब ला.
आणि सगळ्यांचं मनपूर्वक आभार. शिवनेरी चषक 6वं पर्व इथे संपन्न झालं. आपण असं जाहीर करतो पुन्हा भेटू 7व्या पर्वात नक्की अगदी. आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन घेऊन आम्ही 100% येऊ ही ग्वाही आम्ही तुम्हाला देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट, जय शिवनेरी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या लास्ट शिवनेरी चषकासाठी प्रेक्षकांनो.